बोईसर येथील पंचाळी ग्रामपंचायत हद्दीत दोन सख्ख्या भावांची दोन घरं जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। शिवाजी माची आणि मच्छिंद्र माची अशी या दोघांची नावं आहेत। यावेळी आग लागल्याची घटना घडताच तारापूर एमआयडीसीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं सुमारे 1.5 तासाच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घराचं नुकसान झालंय, सर्व साहित्य जळून खाक झालंय। विरारमध्ये 4 मोटरसायकल अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली आहे। विरार पूर्व कोकण नगर इथं श्री साई निवास या चाळीसमोरील मोकळ्या जागेत 4 मोटरसायकल्स पार्क केल्या होत्या। त्या आगीत 4ही मोटरसायकल पूर्णतः जळून खाक झाल्या। राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवर घाणेरड्या कमेंट करणाऱ्या युवकाला पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या। यावेळी युवकाला 50 उठाबशा काढायला लावल्या आणि राज ठाकरेंची माफी देखील मागायला लावली। त्यामुळे मनसेकडून आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय का अशी टीका आता करण्यात येते। घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण क्राईम ब्रांचनं डोंबिवलीत उघड केला। डोंबिवली पूर्व इथल्या पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे भारत गॅसचं गोडाऊन आहे। त्यामध्ये सर्रासपणे गॅस चोरी केली जात होती। या प्रकरणी गॅस एजन्सीमधील 17 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे। यामध्ये पोलिसांनी 140 गॅस सिलेंडर जप्त केलेत। साखर कारखाने चालू होऊन 2 महिने झाले तरी अद्याप एकाही कारखान्याने ऊसाचं बिल दिलं नाहीये। ऊस गेल्यानंतर 14 दिवसात बिल देणं कारखानदारांना कायद्यानुसार बंधनकारक असतानाही ऊसाची बिलं दिली जात नसल्याविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटलांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। आत्महत्येसाठी लोकल समोर उडी मारलेल्या तरुणीला लोकांनी वाचवलंय आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला स्थानकात ही तरुणी अचानक रुळांवर जाऊन उभी राहिली। समोरून लोकल येत असल्याचं पाहून स्थानकातील प्रवाशांनी खाली उतरत या तरुणीचा जीव वाचवला। मोटरमनही प्रसंगावधान राखत लोकल थांबवल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। पतीला कंटाळत आपल्या 6 वर्षीय मुलीसह लोकल समोर आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचा जीव वाचलाय। सीसीटीव्हीत ही घटना कैद झालेली आहे। 1 जानेवारीच्या दिवशी ही घटना घडली आहे। ती आत्महत्येसाठी गेली असता पाहता लोकांनी आरडाओरड केली। मोटरमननं लोकलही थांबवली, त्यामुळे महिलेसकट तिच्या मुलीचा जीव वाचलाय। कुर्ला पश्चिम मधल्या क्रांतीनगरमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट झालाय। 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तसंच या स्फोटात एक तरुण जखमी आहे आणि त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आकांक्षा देशमुख हत्येप्रकरणी औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयावर कारवाई करा। मुख्यमंत्र्यांच्या सभेत विद्यार्थ्यांनीच अशी घोषणाबाजी केली आहे। औरंगाबादच्या रुक्मिणी सभागृहात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली। 5 राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर अनेकांना पिसं फुटलेत, त्यांना जग जिंकल्यासारखं वाटतंय। मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। मोदींनी केलेल्या कामामुळे आपण ताठ मनेने जगू शकतो असं देखील त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय। आमच्या सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घ्या। 15 वर्षात मागील सरकारनं केलेल्या कामापेक्षा जास्त आहे असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी औरंगाबादमध्ये केलंय। फुलंब्री तालुक्यात प्रशासकीय इमारत विश्रामगृह इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते। त्यावेळी पहिल्या सरकारपेक्षा जास्त आम्ही काम केलंय असं फडणवीस यांनी सांगितलंय। जळगाव शहरातील पोलनपेठ भागात असलेल्या रमेश किराणा दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे। याच भागात असलेल्या दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झालेत। शहरात चोरीचं सत्र सध्या सुरू आहे। चोरांवर पोलिसांचा वचक नाहीये, त्यामुळे नागरिक हैराण आहेत आणि शहरात भीतीचं वातावरण आहे। पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडाचं चित्र काढून टाकून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची मुद्रा असलेलं नवं बोधचिन्ह स्वीकारावं अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राज्य संघटक शीतल साठे यांनी गीत सादर करून केलंय। शनिवारवाडा हे बोधचिन्ह गुलामगिरीचं प्रतीक आहे। शनिवारवाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही, त्यामुळे शनिवारवाडा बोधचिन्हातून काढून टाका अशी मागणी करण्यात आली आहे। राफेल विमान घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेत आणि आंदोलन केलंय। काँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय। केंद्र सरकारनं राफेल विमान खरेदीत आर्थिक नैतिक भ्रष्टाचार केलाय। या व्यवहाराबाबत केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात खोटी माहिती सादर करून देशाच्या सर्वोच्च संस्थेची तसंच समस्त देशवासियांची दिशाभूल केली आहे। या व्यवहाराची जेपीसी मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे।
विविध मागण्यांसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर मागील 9 दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलं. मात्र प्रशासनानं याची दखल न घेतल्यामुळे आणि त्यातच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी प्रकृती बिघडलेल्या उपोषणकर्त्याला चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं आणि प्रशासन चांगलंच हादरलं. यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येबाबत काही मागण्या मान्य झाल्या आणि मग हे आंदोलन मागे घेण्यात आलं. इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं अंध अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेसाठी 5% रकमेच्या बिलाची अट घालण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्यानं बिल दिलंच पाहिजे अशा अन्यायी अटीच्या संदर्भात शासनानं कोणताही अध्यादेश जारी केले नसल्यामुळे तो रद्द करावा. यासाठी अंध अपंग कल्याण संघाच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांना संदर्भात कर सल्लागारांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. इचलकरंजी शहरामध्ये विज्ञान ज्ञानयात्रेचे आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनात 150हून अधिक उपकरणं मांडण्यात आली. स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, टाकाऊपासून टिकाऊ अशा नानाविध उपकरणांचा यात समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यात आणि वॉर्डात आपल्या पक्षाचं कार्यालय असावं आणि ते पक्षाच्याही नावावर असावं. अर्धा एकर जमीन विक आणि सांगलीत एखादा प्लॉट घे, तोही रासपाच्या नावावर घे आणि पक्षाचं कार्यालय थाट असा अजब सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि मंत्री महादेव जानकर यांनी एका कार्यकर्त्याला दिलाय. सांगलीमध्ये आयोजित कार्यक्रमात जानकर बोलत होते. धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारनं धनगर समाजाला फसवलेलं नसल्याचं वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य पातळीवरचा होता, मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्याबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केलाय. पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीला सुरुवात केली. त्यानंतर पुण्यामधील काही नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध केला जातोय. दुसरीकडे पुण्यातील एक वकील डोक्यावर चक्क कढई घालून बाईकवरून फिरतायत. या वकिलाचा हेल्मेट सक्तीला विरोध नाहीये, तर हेल्मेटच्या दर्जाबाबत त्याचा आक्षेप आहे. दर्जा नसलेली हेल्मेट विकणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करत नसल्यामुळे या वकिलानं डोक्यावर कढई घालून फिरायला सुरुवात केली आहे. हेल्मेट सक्ती कृती समितीच्या वतीनं हेल्मेट न घालता पगड्या घालून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात रॅली दरम्यान आंदोलकांनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये शिवसेनेनं हेल्मेटची होळी करत हेल्मेट सक्तीला विरोध केला. माजी आमदार महादेव बाबरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. एकीकडे हेल्मेट सक्तीला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र पुणे पोलिसांकडून विविध माध्यमांमधून पुणेकरांमध्ये जनजागृती निर्माण केली जाते. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कवितेच्या माध्यमातून हेल्मेट किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. हेल्मेट प्रकरणात पुणेकरांना न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाहीये, त्यांना ऐकावंच लागेल. शिवाय नियमांचं उल्लंघन केल्यास पुणेकरांना कायदेशीर नोटीस देण्यात येईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट वादावर वक्तव्य केलंय. पिंपरी चिंचवडच्या वाशी इथं आपली नक्कल काढतो म्हणून शिक्षकांना एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईनं MIDC पोलीस ठाण्यात तक्रार केली. शिक्षकावर गुन्हा दाखल झालाय. 8वीत विद्यार्थ्याला शिकवत असताना पीडित विद्यार्थ्यानं आपली नक्कल केली. या समजातून शिक्षक व्यंकटेश कळसाईतनं या विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ येईपर्यंत मारहाण केली आहे. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नवरदेव स्वतः डीजेवर चढून आपल्या मित्रांना नाचण्याचं आवाहन करतोय. अखेर TV9नं या नवरदेवाचा शोध घेतलाय. अहमदनगरच्या वाळकी इथं राहणाऱ्या शेखर हराळ याचा हा व्हिडिओ आहे. 26 डिसेंबरला सोनम महाडिकशी त्याचा विवाह झाला. या व्हिडिओत शेखरनं मी सगळ्यांच्या लग्नाला नाचलो, आता माझ्या लग्नाला नाचा असं आवाहन सगळ्यांना केलं. पाटोदा तालुक्यात दासखेड गावातील तब्बल 150 नागरिकांच्या खात्यावर अचानक पैसे जमा झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 500 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत हे पैसे खात्यावर जमा झालेत. हे पैसे कुणी पाठवले, कुठून आले याची काहीच माहिती नाहीये. मात्र अचानक आलेले पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँकेत गर्दी केली. नांदेडमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचं अनावरण पाहण्यासाठी नांदेडकरांनी गर्दी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नांदेड विमानतळावर स्वागत केलं. यावेळी नवामौंढा मैदानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा नांदेड काँग्रेसच्या वतीनं खासदार अशोक चव्हाणांचा नागरी सत्कार करण्यात आला. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा आहे. पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आली आहे.
एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे. गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितलंय. मला महाराष्ट्रात राहायची लाज वाटते असं वक्तव्य भाई व्यक्त की वल्ली या चित्रपटाचे निर्माते महेश मांजरेकरांनी नाशिकमध्ये केलंय. हिंदी चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सना जास्त पैसे मिळतात म्हणून ते मराठी चित्रपटाची गळचेपी करू शकत नाहीत, पण हे महाराष्ट्रात सर्रासपणे चालत आहे आणि इतर राज्यात त्यांनी असा प्रयत्न करून दाखवावा असं महेश मांजरेकर यांनी म्हटलंय. भाई चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्यामुळे महेश मांजरेकरांनी खंत व्यक्त केली आहे. नागपूरमधील गोसीखुर्द धरणात मासेमारी करायला गेलेल्या मासेमारांची नाव बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी एका मासेमाराचा जीव वाचलाय, दुसऱ्याला शोधण्याची मोहीम सुरू आहे. भिवापूर तालुक्यातल्या फुटाणबोरी गावाजवळची ही घटना. मुंबईतल्या चेंबूरमध्ये बिल्डरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. संजय अग्रवाल असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. जालना शहरात 8 ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकलेत. एका प्रायव्हेट कंपनीच्या नावाखाली शहरात स्टॉक मार्केटच्या आकड्यांवर ऑनलाईन बेटिंग सुरू होती. याची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच शहरात एकाच वेळी 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. दरम्यान 8 ठिकाणाहून 8 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून काही संगणक, प्रिंटर्स आणि पावती पुस्तकांसह मोठा साठा जप्त केलाय. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील काही दिवसांपूर्वी लुटमारीच्या उद्देशानं आलेल्या 3 सराईत गुन्हेगारांनी एका तरुणावर चाकूनं वार केले. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून 2 मोबाईल, 2 चाकू आणि 1 दुचाकी गाडी हस्तगत केली आहे. युनियन बँकेत ऑल इंडिया क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटच्या चीफ या पदावर कार्यरत असलेल्या नबरू मुजुमदार या आरोपीनं स्वतःच्याच नावे अनेक क्रेडिट कार्ड घेत बँकेला जवळपास 3 कोटींचा गंडा घातलाय. याबाबत शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या उच्च शिक्षित वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. जात पंचायतीसमोर शरण येत इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वरानं ही कौमार्य परीक्षा घेतली आहे. धर्मादाय आयुक्तातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत विभागानं रंगेहात अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या इन्स्पेक्टरचं नाव आनंद भोईर आहे. मीरा भाईंदरच्या अनधिकृत धंद्यामध्ये त्याचा मोठा हात आहे. आनंद यानं दारू व्यावसायिकाकडून 25 लाख मागितल्याचा आरोप आहे. तसंच पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी त्यानं दिली होती. पश्चिम द्रुतगती मार्गावरील रिक्षेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सावध करून धावत्या रिक्षात हात घालत महिलांची बॅग आणि सोनसाखळी चोरांना पकडण्यात एका खेरवाडी पोलिसांना यश आलंय. आरोपींकडून पोलिसांनी 27 मोबाईल्स हस्तगत केलेत. आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली. चिपळूणचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांची हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. चिपळूण शहरातील बावशेवाडी इथं रामदास सावंत यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यात दगडानं मारल्याच्या खुणा होत्या. मात्र हत्या कुणी आणि का केली याचा तपास पोलीस करतायत. कुख्यात गुन्हेगार सूरज कावळे हा त्याच्या इतर साथीदारांसह मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणनं त्याला अटक केली आहे. हा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना सगळे आरोपी कारमध्ये होते. यावेळी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 1 लोखंडी माउजर, 2 जिवंत कारतूसह मोबाईल फोन जप्त केलाय. कारची झडती घेतली असता 2 लोखंडी तलवार आणि 1 लोखंडी रॉड सापडलेला आहे. अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोरणा महोत्सवास भरभरून प्रसिद्ध न दिल्यामुळे जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकारांना चहा पाण्यासाठी बोलावलं आणि रोष व्यक्त केला. यावेळी संपादक आणि पत्रकारांच्या हाती चक्क दूषित पाणी भरलेले प्याले दिले, धूर करून त्यांचं स्वागत केला असा बालिशपणा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय. या प्रकरणाचा पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. वाई हत्याकांडातील आरोपी पोळ यानं कारागृहातच मोबाईलवर शूटिंग केलं होतं. त्यात तो हातात पिस्तूल घेऊन बसल्याचं चित्रीकरण पोळ यानं केलं. चौकशीनंतर पोळ यानं दाखवलेली पिस्तूल ही खोटी असल्याचं समोर आलंय. पण शूटिंगसाठी मोबाईल कारागृहात कसा गेला हा देखील प्रश्न होता. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोळला मोबाईल पुरवल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी आतापर्यंत 15 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. महाराष्ट्र मेट्रो आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण वाहिन्यांचं काम सुरू असल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतोय. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
ठाण्यातील महानगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं अनोखा उपाय शोधून काढलाय. कळवा रुग्णालयात जाण्याआधीच नागरिक आणि रुग्णांची ब्रेथ अॅनालायसिसद्वारे तपासणी होणार आहे आणि मद्यपिण्यात रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात येईल. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसारखे प्रकार रोखण्यासाठी हा उपाय शोधून काढलाय. मुंबईतील कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर आता पालिका मुंबईतील मांजरांची नसबंदी करणार आहे आणि यासाठी पालिकेनं टेंडर काढलंय. महापालिका पशु निर्जंतुकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम हाती घेणार आहे. भटक्या कुत्र्यांनंतर भटक्या मांजरींवर आवर घालण्यासाठी मुंबई महानगरपालिका नसबंदी करणार आहे. मराठा समाजाला एसबीसी प्रवर्गात आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय. पुढील रणनीती आखण्यासाठी मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राज्यस्तरीय ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी योग्य काळजी कशी घेता येईल, न्यायालय लढा कसा लढता येईल यावर ही चर्चा झाली आहे. भारताला क्रिकेटचा देव देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांवर शिवाजी पार्कात भागोजी किल स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये मुंबईतले अनेक क्रिकेटपटू जाणकार उपस्थित होते. यावेळी सचिननं आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदाई दिला.